संभाजी ब्रिगेड पक्षाच्या वतीने लक्षवेध आंदोलन नांदेड जिल्हाधिकारी समोर। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या। राज्यात अतिवृष्टी झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये प्रमाणे सरसकट नुकसान भरपाई द्या। मराठा, धनगर व इतर जात बांधवांच्या आरक्षणाचा तात्काळ प्रश्न सोडून जातीय तेढ रोखावा। दूध भेसळ रोखून दुधाला 70 रुपये लिटर भाव द्या। उसाला FRP प्रमाणे भाव व 7 दिवसात एकर कमी पेमेंट देणे बंधनकारक करा। साखर कारखान्यावरील वजन काटे पारदर्शक व दोषविरहित करणे बंधनकारक करा। कांदा, कापूस, सोयाबीन, धान व इतर शेतमालाला हमीभाव जाहीर करा। EVM बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या। या सर्व विविध मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेध आंदोलन। जनतेचा आवाज 24/7 न्यूज नांदेड। संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आज तमाम महाराष्ट्रभर आज लक्षवेधी धरणे आंदोलन या ठिकाणी करण्याचं ठरलेलं आहे। त्याच पद्धतीनं नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं विविध विषयावर धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही करत आहोत। याच्यामधील मुद्दे म्हणलं तर हे जे सरकार आहे हे सरकार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करतो म्हणून या ठिकाणी सत्तेवर आलेलं आहे। तरी आज गेले अनेक वर्ष झाले सत्तेवर आल्यानंतर देखील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय या ठिकाणी हातात घेतलेला नाही। शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। त्याचबरोबर वेळोवेळी म्हणत आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असेल, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आम्ही या ठिकाणी मिटवू म्हणून, पण सपशेल या ठिकाणी हे सरकार फेल गेलेलं आहे। रमरमा आणि रम्मीमध्ये बेजार असलेल्या या सरकारला आम्ही सांगू इच्छितो या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून, येत्या काही दिवसामध्ये मराठा धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न असेल, सरसकट ओला दुष्काळ या ठिकाणी जाहीर करून हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न असेल, या विविध प्रश्न जर या ठिकाणी लवकरात लवकर मागण्या मान्य नाही केल्या तर याही पेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रामध्ये करेल। आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं लक्षवेध आंदोलन म्हणजे आज थाली वाजून आम्ही सरकारचा या ठिकाणी निषेध केलेला आहे। आमच्या काही जे काही मागण्या आहेत, राज्यातील संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे, ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये अनुदान दिलं पाहिजे, मराठा समाजाचा OBC मध्ये समावेश करून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे, धनगर बांधवांच्या आरक्षणाचा जे प्रश्न आहे ते मार्गी लावला पाहिजे, बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे, अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आज सरकारच्या विरोधामध्ये या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। सरकारनं या मागण्या तात्काळ मान्य कराव्या, अन्यथा आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं राज्यभर मोठं आंदोलन या ठिकाणी करणार आहोत। ओके। शेतकऱ्यांचं नुकसान झाले आम्ही सर्व ज्या दिवशी जी काही अतिवृष्टी झाली होती त्या दिवशीच आम्ही हसनाळ आणि रावणगाव या गावांना आम्ही संभाजी ब्रिगेडच्या टीमने भेट दिली होती। त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना त्या गावातील जे काही समस्या आहेत त्यांचं लेखी स्वरूपाचं निवेदन देऊन त्या जे काही सुविधा जे नागरिकांना पाहिजे, अख्खा गावच्या गाव गेलेले आहे, त्यांचं जनजीवन सर्व उद्ध्वस्त झालेलं आहे, जनावरं वारलेले आहेत, त्यांचे घरांना घर पडलेले आहेत, त्यांचं तात्काळ पुनर्वसन करून आता त्यांना जे काही सुविधा आहेत ते तात्काळ उपलब्ध करून द्याव्या अशा सूचना कलेक्टर साहेबांना केल्या होत्या। परवाला या आमच्या निवेदनाची दखल घेऊन माननीय कलेक्टर साहेब असतील, आपत्ती व्यवस्थापन मंत्री असतील, त्यांनी त्या ठिकाणी इथल्या जे काही मृत पावलेल्या बांधवांना 4 लाख रुपयाची मदत त्या ठिकाणी दिलेली आहे। ही 4 लाख रुपयाची मदत न करता आणखी त्यांना 10 लाख रुपयाची त्या ठिकाणी मदत करावी ही सुद्धा आम्ही मागणी केली।